प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे. त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते. म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर. वेंगुर्ला तालुक्यातील मातोण येथील देवस्थानातील मुख्य कार्यक्रम कवळाच उत्सव आज उत्साहात संपन्न झाला. यावेळी हा सोहळा पाहण्यासाठी, देवतांचा कौल घेण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. दक्षिण कोकणातील सुंदर निसर्गानं नटलेलं वेंगुर्ले तालुक्यातील मातोण गाव. या मातोण गावची एक अशी अनोखी प्रथा म्हणजे कवळाच उत्सव. कवळास म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नाही, तर तो देवांचा आशीर्वाद स्वीकारण्याचा, नवस फेडण्याचा आणि गावच्या समृद्धीसाठी देवाच्या ऊर्जेला शांत करण्याचा एक पावन सोहळा आहे. या कवळास कार्यक्रमानंतर दसऱ्यापर्यंत तरंग देवता निजधामाला अर्थात विश्रांतीसाठी जातात. आज उत्सवाच्या दिवशी देवघरातून तरंग देवता निघून श्रीदेवी सातेरी मंदिराला 5 प्रदक्षिणा घालतात. तिसऱ्या प्रदक्षिणेच्या वेळी अवसराच्या रूपात देवतेचा संचार अवतरतो आणि तरंग देवीच्या मांडीवर बसवले जातात. यानंतर गावच्या 4 सीमांचा मालक श्री दांडेकर देवता याच्याकडे पुढील गाव संरक्षणाची सूत्र सुपूर्द करून मेळेकर, भूतनाथ व पावणाई तरंग देवता श्रीदेवी सातेरी मंदिरातून गावच्या ऐतिहासिक चव्हाट्यावर येत तरंगे खेळतात. त्या ठिकाणी उपस्थित ग्रामस्थांना कौल देत पुढे प्रस्थान करतात. या दिवशी या तरंग देवता नाटेलीवाडी येथील ग्रामस्थांच्या घरोघरी भेट देऊन जाधववाडी येथील ग्रामस्थांना कौल देत रवळनाथ मंदिर येथे विसावतात. तब्बल 2 महिने ही देवता इथे विश्रांती घेतात. पुन्हा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ही तरंगी नव्या रूपात, नव्या शृंगारात आणि नव्या जल्लोषात पुन्हा सजतात. आज मातोण गावचा कवळाचा पारंपरिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात समस्त गावकरी मंडळी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.